जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. ज्यांच्यासमोर आजचा व्हिडिओ आला आहे त्यांची निवड आजच्या संदेशासाठी झाली आहे. म्हणून देवाच्या या कृपा आशीर्वादाकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही कितीही मोठ्या संकटात असू द्या, तुम्हाला वाचवण्यासाठी देव नक्की येतील. तुमच्यावर किंवा तुमच्या कुटुंबावर कितीही मोठं संकट असू द्या, तुमची आर्थिक परिस्थिती बिकट असू द्या, परंतु जोपर्यंत भगवंत तुमच्यासोबत आहेत, भगवंताचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत, तोपर्यंत तुमचं काहीही वाईट होऊ शकत नाही. हे वाईट दिवस आहेत, हा वाईट काळ आहे, तो निघून जाईल. कारण जास्त दिवस हा वाईट काळ राहत नसतो. कधीकधी माणसाला खूप मनामध्ये एक शंका निर्माण होते की खरंच देव माझ्या मदतीला येतील का? खरंच देवाचं माझ्यावर प्रेम आहे का? खरंच देवाचं माझ्याकडे लक्ष आहे का? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी आज सांगत आहे. तुमच्या मनात कितीही शंका येऊ द्या, तुमच्या मनात कितीही अविश्वास येऊ द्या, परंतु तुम्ही कधीच त्याला स्वीकारू नका. कारण वाईट काळामध्ये अशा गोष्टी आपल्या मनामध्ये येत असतात, परंतु त्या गोष्टींकडे आपल्याला जास्त लक्ष द्यायचं नाही. आपण फक्त सकारात्मक विचार करायचा आहे. कारण आपल्याला माहीत आहे या जगामध्ये भगवंताच्या आज्ञेशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही. जोपर्यंत भगवंत आपल्यासोबत आहेत तोपर्यंत घाबरायची आपल्याला गरज नाही. भगवंताने प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला काही ना काही आज्ञा पाठवल्या आहेत. देवाच्या आज्ञेशिवाय या जगामध्ये, या विश्वामध्ये कुठलीही गोष्ट होऊ शकत नाही. साधं एका झाडाचं पानसुद्धा हलू शकत नाही. सहमत असाल तर कमेंट्स बॉक्समध्ये होय टाईप करा आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण एखादी सकारात्मक गोष्ट जर आपण वारंवार बोलत असू तर तीच गोष्ट आपल्या जीवनात घडत असते. म्हणून नेहमी आपल्यावर देवाचा आशीर्वाद आहे, नेहमी आपल्या पाठीशी देव आहे असाच विचार तुम्ही करा आणि तेच सत्यामध्ये उतरणार आहे, तेच घडणार आहे. जोपर्यंत आपण या अशा गोष्टींचा विचार करत नाही, सकारात्मक विचार करत नाही, तोपर्यंत जीवनात सकारात्मक घडणार नाही. जोपर्यंत आपण फक्त नकारात्मक विचार करतो आहे तोपर्यंत आपलं दुःखसुद्धा संपणार नाही. आणि हे त्रिवार सत्य आहे, हे सत्य बदलणार नाही. कारण आपलं मनच जर नकारात्मकतेकडे झुकत असेल, नकारात्मकतेकडे बघत असेल तर आपल्या जीवनात सर्व काही नकारात्मक होणार आहे. तुम्हाला याची देखील जाणीव असायला हवी की जोपर्यंत भगवंताचे आशीर्वाद आपल्यासोबत आहे तोपर्यंत आपल्याला दुसरा कोणाचेही पाय धरण्याची गरज नाही. कारण जेव्हा आपण देवाला शरण जातो, देवाचे पाय धरतो, त्यानंतर आपल्याला दुसरे कोणाचेही पाय धरण्याची जीवनात गरज येतच नाही. परंतु काही वेळा या गोष्टी समजण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागत असतो आणि वेळच आपल्याकडे कमी आहे. वेळ निघून गेली की पुन्हा ती वेळ येत नाही. म्हणून अजूनही वेळ गेली नाही, अजूनही सावध व्हा. देवाच्या चमत्काराचा आश्रय घ्या, देवाच्या चमत्कारावर विश्वास ठेवा. तुम्हाला दुसरं काहीही करण्याची गरज नाही. आपल्याला जे कोणी चांगल्या गोष्टी सांगताय त्या गोष्टींकडे थोडंसं लक्ष द्या. कारण या जगात विनाकारण कोणी कोणाला चांगलं सांगत नाही, त्यामागे काहीतरी कारण असतं. भगवंत त्यांचे देवदूत तुमच्या दिशेने पाठवत असतात, तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी पाठवत असतात. तुमच्या जीवनात एखादा मित्र असेल जो तुम्हाला प्रत्येक वाईट काळामध्ये योग्य ती ॲडवाईस देत असतो, योग्य त्या सूचना देत असतो. असा मित्र हा देवाच्या कृपेने मिळत असतो. कधीकधी तुम्हाला संकटातून वाचवण्यासाठी तुमचे घरचे प्रयत्न करतात, तुमचे नातेवाईक प्रयत्न करतात. हे सर्व देवाच्या कृपेने मिळत असतं. काही ठिकाणी स्वतःचा भाऊ देखील स्वतःच्या भावाला मदत करत नाही, तर नातेवाईक लांबच आहे. म्हणून जे व्यक्ती तुम्हाला जीवनात मिळाले आहे, संकटकाळी मदत करतात, तुमच्या प्रत्येक दुःखामध्ये आनंदामध्ये सहभागी होतात, अशा लोकांना जपायला शिका. मग तो तुमच्या जीवनातील जोडीदार असू द्या, तुमच्या कुटुंबातील सदस्य असू द्या किंवा तुमचे नातेवाईक असू द्या किंवा अनोळखी व्यक्ती जरी असला तरी संकटकाळी जो मदत करतो तो देवाच्या रूपाने येत असतो. म्हणून अशा व्यक्तींना जपायला शिका.
कारण असे व्यक्ती जर एकदा आपल्या आयुष्यातून गेले ना तर ते पुन्हा येणं कठीण असतं. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला समजत नाही आणि त्यामुळे आपण आपल्या जीवनाचा ऱ्हास करून घेत असतो. जीवनात कितीही कुणी काहीही बोलू द्या, परंतु जोपर्यंत आपण सत्याचा मार्ग सोडत नाही तोपर्यंत आपलं काहीच वाईट होणार नाही. तुम्ही आत्ता जे बीज जमिनीमध्ये रोवणार आहात त्याचाच तुमच्या आयुष्यामध्ये संकल्पना घडणार आहे. जसं आता आपण जमिनीमध्ये जर बाजरी पेरली तर बाजरीच उतरते, त्याचप्रकारे जर आज आपण चांगलं काम केलं तर भविष्यामध्ये त्या चांगल्या कामाचं फळ आपल्याला मिळेल. आणि जर आत्ता आपण वाईट काम केलं तर त्या वाईट कामाचं कृत्य जे आपण करणार आहोत त्याचं फळ आपल्याला भविष्यामध्ये मिळेल. म्हणून आत्ता तुम्ही जे पेरणार आहात तेच उगवणार आहे. तुमच्या पुढच्या पिढीला असू द्या किंवा आत्ताच्या पिढीला असू द्या, केव्हाही जे तुम्ही पेरणार आहात तेच उतरणार आहे. मोठे मोठे लोकही तुम्हाला हेच सांगणार आहेत, जे अनुभवी आहेत ते देखील तुम्हाला हेच सांगणार आहेत की तुम्ही जे पेरणार आहात तेच उतरणार आहे. म्हणून जीवनाचे या काही टप्पे आहेत, त्या टप्प्यांना तुम्हाला ओळखावंच लागेल. तुम्हाला त्याची योजना बनवावीच लागेल, तुम्हाला त्याकडे लक्ष द्यावंच लागेल. हे सांगण्यासाठी तुम्हाला प्रत्येकजण प्रयत्न करेल असं नाहीच. आज तुम्ही नशीबवान ठरले आहात, कारण या चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या आहे आणि ही सर्व भगवंताची लीला आहे. भगवंताची लीला अपरंपार आहे. भगवंतावर विश्वास असणं गरजेचं आहे. पण विश्वासाच्या आडून जर कोणी तुमचा फायदा घेत असेल तर ती तुमची अंधश्रद्धा ठरेल. म्हणून फक्त विश्वास ठेवायचा, अंधश्रद्धा अजिबात ठेवायची नाही. कारण देवाची भक्ती, देवाचा विश्वासच सर्व काही आहे. परंतु देवाचं नाव घेऊन अनेक लोक अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करतात. त्यापासून देखील तुम्हाला सावध राहायचं आहे आणि आम्ही त्यासाठी देखील वेळोवेळी प्रयत्न करत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलवर तुम्हाला रोज नवनवीन भक्तिमय व्हिडिओ, त्याचसोबत अंधश्रद्धेपासून वाचवणारे व्हिडिओ, तुम्हाला योग्य माहिती सांगणारे व्हिडिओ, तुमच्या जीवनात एक पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण करणारे व्हिडिओ, सर्व काही आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला जोडून राहा, कारण आजकाल हे सर्व कोणी सांगत नाही. आपल्यापर्यंत विनामूल्य हे सर्व पोचत आहे. आपण त्याचा फायदा घ्यायला हवा. परंतु आपल्याला जे विनामूल्य मिळतं, जे फुकट मिळतं, त्याची किंमत आपल्याला समजत नाही. म्हणून या सर्वांपासून आपण वेगळे आहोत, आपण स्वामी भक्त आहोत याचा विचार करा. जे विनामूल्य भेटत आहे त्याचा फायदा घ्या. जी माहिती आपल्यापर्यंत पोचत आहे ती ऐकायचं आणि त्याचप्रमाणे रोज वागायचं, हेच आपल्याला करायचं आहे. देवाची भक्ती करायची आहे, देवाची पूजा अर्चना करायची आहे आणि अंधश्रद्धेवर विश्वास ठेवायचा नाही. हे सर्व आपल्याला जीवनात करायचं आहे. हे केलं तर भगवंत नक्की आपल्यावरती प्रसन्न होतील, त्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभतील. आजचा सुंदर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.